बारामतीमध्ये मला चांगलं मताधिक्य मिळेल असा विश्वास सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला। तर सुनेत्रा पवार या बाहेरच्या पवार असल्याच्या शरद पवारांच्या टीकेवर बोलणं सुनेत्रा पवारांनी मात्र टाळलं। अजितदादांनी निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीमधून बाहेर पडून स्वतः राष्ट्रवादी पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष झालेत। या सगळ्या फुटीनंतर ही निवडणूक होताना दिसते। पवार विरुद्ध पवार अशी कुठेतरी एकूण चित्र निर्माण झालेलं आहे। तुम्ही कसं पाहताय या सगळ्याकडे? आपल्याला माहिती आहे दादांनी जेव्हा राजकीय भूमिका ही वेगळी घेतलेली आहे, ही अशी कौटुंबिक लढाई नाही, मी पहिल्या दिवसापासूनच आपल्याला सांगते। आणि मला असं वाटतं की ह्या राजकीय विचारांच्या वेगळ्या लढाईमध्ये कौटुंबिक लढाई आपण आणलेलीच बरी। दादा आत्ता सुप्यामध्ये सभा सुरू होती, त्या ठिकाणी म्हटलं की 40 वर्ष झालेली आहेत तरी सुद्धा सून कशी परकी राहू शकते, मग किती वर्ष झाल्यानंतर सून ही आपली असणार आहे? मला असं वाटतं की ह्याच्यावरती मला नाही बोलायचं। ताई काय या सगळ्या याच्यानंतर 4 जूनला निकाल असणार, पण नेमका काय विश्वास तुम्हाला आहे? कारण एकीकडे सुप्रिया सुळे जर बघितलं तर 4 टर्म खासदार या सगळ्या याच्यात, आणि तुम्ही आता या निवडणुकीला सामोरं जात आहेत, काय नेमका विश्वास तुम्हाला वाटतोय? ज्या प्रकारे मतदारसंघामध्ये फिरताना जो प्रतिसाद मिळतोय त्याच्यावर नक्कीच विजयश्री आपलीच असणार आहे याची खात्री वाटते। कॅमेरामन अथर्वसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी।